फडणवीस यांनी रडक्याचे डोळे पुसण्याचा हा प्रयत्न भलेही केला असेल, पण एवढ्यावर एकनाथ शिंदे यांचं समाधान होईल? मित्र हो, नमस्कार. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा खरं तर सुपडा साफ झाला. अगदी अनपेक्षित सगळा निकाल, धक्कादायक निकाल आणि अकल्पित देखील निकाल, पण जे झालं ते आता झालं. पण त्यामुळं महायुतीचा कॉन्फिडन्स भलताच वाढून गेला. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर महायुतीमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. रोज नव्या आणि विशेषतः सगळं डावपेच, कुरघोड्या हेच राजकारण अधिक दिसलं. यात बघा, रुसव्या फुगव्याचं नाटक देखील अधिक प्रमाणात रंगलेलं आपण पाहिलं. गेल्या 3 महिन्यामध्ये महायुतीमधले छोटे मोठे रुसवे फुगवे सुरूच आहेत. सरकार स्थापन होऊन स्थिर स्थावर झालं असलं तरी किंवा आपल्याला तसं वाटत असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी लपून तर राहिलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्या मनातलं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे फडणवीस यांनी एकदाही काहीही होऊ दिलेलं नाही. प्रत्येक बाबतीत शिंदे यांची कोंडी. एकनाथ शिंदेच्या काळातील अनेक निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. त्यावरून होत असलेली चर्चा थांबवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला खरा, पण नाही जमलं. शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्यावेळेला घेतलेले निर्णय हे आम्ही तिघांनी मिळून, म्हणजे एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून घेतले आहेत असं सांगण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला आहे. शिवाय जिथं काही अयोग्य सुरू आहे तिथं ते थांबवण्यासाठी स्थगितीचा निर्णय घ्यावा लागलेला आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. पण तरीही फडणवीस हे शिंदे यांची कोंडी करीत असल्याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. त्यामुळं उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असताना आता मुख्यमंत्री फडणवीस त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये यशस्वी होतात का, याकडं सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदे यांची समजूत काढायची असा फडणवीस यांचा प्रयत्न तरी दिसतोय. आता तो मनापासून की त्यातही राजकीय काही डाव, याचं उत्तर काही लगेच मिळणार नाही. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यात 3 महिन्यापूर्वी महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयावर चौकशी देखील सुरू आहे. फडणवीस यांनी चौकशी लावलेली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या काही निर्णयांना स्थगिती सुद्धा दिली गेली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. दररोज एकनाथ शिंदे यांना धक्क्यावर धक्के बसत असल्यामुळं त्यांची नाराजी कमी होण्याऐवजी वरची वाढतच चाललेली आहे. पण बघा, तात्पुरती का होईना मलमपट्टी करण्याचा, फाटलेल्या गोधडीला ठिगळ लावण्याचा प्रयत्न आता सुरू झाल्याचं दिसतंय तरी, पण हे एवढं सोपं असेल का हो? फडणवीस हे शिंदे यांना एक एक धक्के देत असताना एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेले त्यांचे मित्र अजय अशर, त्यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवण्यात आलं. त्याआधीही अशा प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत. म्हणून तर कोल्ड वॉरची चर्चा सुरूच आहे ना. आता बघा, दिलेल्या अनेक धक्क्यात एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देखील होते, त्यावरून मोठी नाराजीही होती. एसटी महामंडळाचे अध्यक्षपद शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांना देण्यात आलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईकांना धक्का देत या महामंडळाच्या अध्यक्षपदी IAS अधिकारी संजय सेठी यांची नेमणूक केली आणि एकनाथ शिंदे यांना मोठा हादरा दिला. पण आता काय जादू झाली कोणास ठाऊक, पण आता अचानक सगळी काही सूत्र फिरली आणि एसटी महामंडळाचं अध्यक्षपद पुन्हा एकदा शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे गेलं. सरनाईकांच्या नियुक्ती पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सही केली आणि एकनाथ शिंदे यांच्या वेदनेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला दुरावा काही प्रमाणात तरी दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. पण हा पण नेहमी महत्वाचा असतो मित्रांनो. अनेक जखमा देऊन एका वेदनेवर मलम लावला तर त्याचा कितपत उपयोग होईल हा तर प्रश्न आहेच ना. फडणवीस डाव टाकत असले तरी शिंदेही प्रतिडाव टाकतच राहिलेले आहेत.
काहीही कोल्ड वॉर नाही, शीतयुद्ध नाही असं सांगितलं जात असताना डावपेचं राजकारण एक दिवस सुद्धा थांबलेलं नाही. बघा, कुठल्याही कारणानं असो फडणवीसांनी फाटलेल्या गोधडीला ठेवळ लावण्याचा प्रयत्न केला खरा, पण एकनाथ शिंदे हे सुद्धा काही कमी नाहीत. फडणवीस यांच्यात अचानक हे एवढं परिवर्तन झालं कसं? अर्थात याचं उत्तर ते नक्की शोधत असतील, कदाचित त्यांना ते सापडलेलंही असेल. फडणवीस यांनी रडक्याचे डोळे पुसण्याचा हा प्रयत्न भलेही केला असेल, पण एवढ्यावर एकनाथ शिंदे यांचं समाधान होईल? नाराजी दूर होऊ शकेल? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.